भक्ती चेते वर्म तयाचे हाती, तया घरी शांती दया क्षमा. तेथे दुष्ट गुण न मिळेच निशंक, चैतन्याचा वास झाला माझी. ज्याच्या या देहरूपी घरामध्ये चैतन्याचा वास होतो त्याला भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. या देहाला या शरीराला ब्रह्म बनवण्याची ताकद या ज्ञानामध्ये आहे. आणि ते ज्ञान आज आपल्या बाबांच्या मुखकमलातून तुमच्या आमच्यापर्यंत बाबांनी पेरण्याचं काम केलं. खरोखर नंदकुमार बाबांचा दरबार हे शरीर ब्रह्म बनवण्याची फॅक्टरी आहे. जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था देहाला ब्रह्म बनवण्याची फॅक्टरी आहे. खरोखर या देहाला देव बनवणारे संत आहेत. संताशिवाय प्राप्ती नाही ऐसे वेद देती गवाही. बाबांनी सुंदर असं तुम्हा आम्हाला गोकुळामध्ये नेऊन घातलं. भगवान वृंदावनाचं दर्शन करून दिलं. पांडुरंगाचं बाबांच्या मुखकमलातून आज असं काही वर्णन ऐकायला मिळालं, न भूतो न भविष्यती. खरोखर अलंकापूर जसं चंद्रभागा म्हणजे ऐशे पंढरपूर ऐसा म्हणजे विटेवर देव कोठे, तशाच पद्धतीनं अलंकापुराचं बाबांनी वर्णन केलं. अयोध्येचं वर्णन केलं, काशीचं वर्णन केलं. काय बाबांच्या मुखकमलामध्ये एवढी काही ताकद आहे की खरोखर त्यांचे शब्द आपल्या कानावर पडल्यानंतर आपल्या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. ही अमृतवाणी आहे. बाबांचे शब्द हे अमृतवाणी आहे. खरोखर आम्ही जोग महाराज पाहिले नाहीत, पण बाबाकडे पाहिलं तरी जोग महाराजांचं दर्शन झाल्याचं पुण्य तुम्हा आम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. खरोखर आज अतिशय हा सुख सोहळा डोळ्यांनी पाहायला मिळाला. बाबांच्या मुखकमलातून जे आशीर्वाद वचन आपल्याला मिळालं ते अमृत मिळालेलं आहे. आणि विशेष बाबांनी कीर्तनाच्या शेवट सांगितलं की बाबा एक कला ही काय आहे, हे कौशल्य. कारण कला ही कौतुक आहे, कौशल्य आहे. म्हणून खरोखर दोन्ही शिष्यांचं बाबांनी अतिशय त्यांच्या हातातून जे काही कला दाखवली ती कला नादब्रह्म तुम्हा आम्हाला हे नादब्रह्मामध्ये नेऊन त्यांनी घातलं. खरोखर त्यांचंही खूप मोठं कौतुक आहे. कोष्टी गुरुजीसारखे खरोखर बाबांनी 2 वेळा वैद्य बाबांचं नाव काढलं. वैद्य बाबांचं गायन म्हटलं का की बोल बोले आ बोले साहेबराव नाना, आणि त्यांनी जर हे म्हटले तर खरोखर सर्व लोक मुग्ध होत होते. म्हणून आज या ठिकाणी त्यांच्या ताल म्हणजे नाद तालातून खरोखर त्यांनी मुक्त केलं. आणि विशेष ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आज सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा 1000 पौर्णिमा ज्यांनी पाहिल्या आणि ज्यांच्या हाताने सदानंद गुरुजीचे नेहमी कीर्तन असलं की पांडुरंग दातार तिथं असायचेच, दाताराशिवाय पकवाद वाजायचीच नाही. म्हणून खरोखर त्यांनी बघा ना, जसं सेलार मामानं आपलं कौशल्य दाखवलं तसंच त्यांनी सुद्धा आपल्या कलेचं कौशल्य आजही पाहायला मिळालं. खरोखर खूप मोठा आनंद मिळाला बघा. म्हणून त्यांच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवून एकदा आपण त्यांचं स्वागत करायचं. त्यांचा अमृत महोत्सव 6 तारखेला बाबाच्या हातून पूर्ण झाला बघा. त्यांना बाबाचा आशीर्वाद मिळाला. खरोखर खूप मोठा आनंद उत्सव या ठिकाणी चालू आहे. या आनंद उत्सवामध्ये बाबांनी सांगितलं की म्हणजे मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथ मिळाले, तसे आमच्या बालयोगी नंदकुमार महाराजांना तुकाराम भाऊ मिळाले, निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर महाराज मिळाले, गुरु बिन कोण बतावे बाट, तसे आम्हाला आमचे कुरेकर बाबा मिळाले. खरोखर आमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरोखर समाधान भाऊवर सुद्धा खूप मोठी धुरा आहे. कारण समाधान भाऊ आज लोकेशानंदजीच्या परंपरेतले लोकेशानंदजीच्या त्यांच्या शिष्याकडून बाबांनी म्हणजे कारण लोकेशानंदजीचं नाव काढलं तर 10 आखाडे त्यांच्यासाठी उभे होतोय. एवढी ताकद लोकेशानंदजीची होती. आणि लोकेशानंदजी म्हणजे बाबांच्या आश्रयाखाली तयार झालेले विद्यार्थी होते बघा.
कारण ज्यांनी हरिद्वार ऋषिकेशमध्ये वारकरी संप्रदायाचा आणि म्हणजे जोग महाराजांच्या संस्थेचा खरा मोठा झेंडा जर लावला असेल, मोहनानंद गिरी, आमचे जगन्नाथ अण्णा पवार, ज्ञानस्वरूपानंदजी, आमचे विश्वेश्वरानंदजी, पण यांना सर्वांना मेन अधिष्ठान जर कोण असेल तर आमचे लोकेशानंदजी होते, जुना खडा. आणि त्यांच्याच हातून काय तर आमचे आज समाधानजी तयार आहेत बघा. समाधानजीच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, कारण समाजाचं काहीतरी आपण देणं घेणं असतो. समाजाच्या ऋणातून मुक्त केल्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करावीच लागते. म्हणून बालयोगी नंदकुमार महाराजांनी खरोखर आपला आश्रम देव बनवण्याचा आश्रम बाबांनी केला, कारण बाबांनी अखंड जीवन देवाकडे समर्पण केलं. म्हणून या ठिकाणी जो येतो तो देवच होऊन जातो. म्हणून खरोखर बाबांच्या आजच्या या कार्यक्रमामुळे सर्वांना अमृत संजीवनी मिळालेली आहे. असं वाटलं की आज जोग महाराजांचा सप्ताह सुरू आणि आज सांगता झाली. खरोखर जोग महाराजांचं सर्व स्वरूप, आळंदीच्या इंद्राणीच्या काठावरलं स्वरूप आज या ठिकाणी सिद्ध झालं बघा. खरोखर आज हे संपूर्ण विद्यार्थी मंडळी खूप मोठे मोठे महात्मे होणार. कारण सांगतात की जोग महाराज, दांडेकर मामा, आमच्या बाबांची अशी परंपरा आहे वारकरी शिक्षण संस्थेची, दरवाजाचं पूजन करत होते का तर या संस्थेमध्ये मोठे मोठे देव तयार होतील, ही आमच्या वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे. म्हणून खूप मोठी परंपरा आज या ठिकाणी आमचे बाबा आले, त्यांनी अमृत संजीवनी दिली. भाऊंचंही खूप कौतुक केलं आणि भाऊचं कौतुक करण्यासारखंच आहे. आश्रम चालवणं, बाबांनी सांगितलं स्वराज्य मिळवणं सोपं आहे, पण चालवणं फार कठीण आहे. म्हणून बाबांचा आशीर्वाद, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन आपल्या आश्रमाला, आपल्या गुरूचं नाव बाबा देवापर्यंत पोहोचवण्याचं काय तर भाऊ काम करत आहेत. भाऊंना अशीच सर्वांची शक्ती आणि त्यांच्या म्हणजे बालयोगी नंदकुमार महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आज संपूर्ण भारत देशातून नव्हे तर जगातून या ठिकाणी साधू संत येतात. आज या ठिकाणी कुठे गंगोत्री आहे, कुठे जम्मोत्री आहे. आज बेंगळुरूहून आमचे कैलास पीठाधीश्वरचे राजराजेश्वरी आश्रमचे मेन म्हणजे की धर्माबद्दल जिथं जिथं धर्मावर संकट येते तेव्हा स्वामीजी पुढे होऊन धर्माचं रक्षण करण्यासाठी कार्य करतात. आज आमचे अद्वैतानंदजी सुद्धा या ठिकाणी, उन्मेषा माऊली त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही टाळ्या वाजून आपण स्वागत करायचं आहे. कारण धर्मरक्षणासाठी ज्यांनी आपलं जीवन समर्पण केलेलं आहे अशा महात्म्याचं आपण कौतुक केलं तर आपलंही कौतुक देव केल्याशिवाय राहत नाही. म्हणून खरोखर भाऊंचं हा आश्रम खूप मोठा देवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य भाऊच्या हातून होत आहे. त्यांच्या पाठीमागे सर्वच आश्रमातील मंडळी सुद्धा भाऊंच्या पाठीमागे उभे आहेत. नाही एकट्याचा खेळ मनोनी मिळविले गोपाळ. म्हणून या आश्रमाला जेवढे भक्त मंडळी सहकार्य करतात, हे सहकार्य म्हणजे साक्षात पांडुरंगाला केल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडते. म्हणून तुम्ही सर्व मंडळी आज आमच्या हरिद्वारवरून, ऋषिकेशवरून आमचे नामदेवजी उभे या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे शंकर महाराज आहेत. आणि विशेष म्हणजे की शरीर निरोगी कसं राहील अशा आमच्या महाराजांचा कितीतरी वर्षापासून दीक्षित गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे कार्य पुढे चालवलं. म्हणून विष्णू महाराजाचाही टाळ्या वाजून आपण स्वागत करायचं. आणि सर्वांनी आश्रमातला कार्यक्रम संपला नाही, कारण आपल्याला कसं जगायचं याच्यावर चिंतन सांगणार आहेत आपले विष्णू महाराज. सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं, उपस्थिती दाखवायची आणि आपलं जीवन मंगलमय बनवायचं, निरोगी बनवायचं. आपल्याला निरोगी व्हावं असं वाटत असेल तर विष्णू महाराजांचे 2 शब्द आपल्या कानावर पडले तर आपलं जीवन निरोगी झाल्याशिवाय राहणार नाही. महाराजांनी सांगितलं 27 तारखेला परत